नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. माझ्या राममंत्राचा जप आणि माझ्यावर दृढ विश्वास ही 5वी भक्ती वेदांमध्येही प्रसिद्ध आहे. 6वी भक्ती म्हणजे इंद्रिय निग्रह, शील, अनेक लौकिक कार्यांबद्दल वैराग्य आणि संत पुरुषांप्रमाणे आचरण हे होय. 7वी भक्ती म्हणजे संपूर्ण जगाला समभावाने माझ्यामध्ये ओतप्रोत असलेले पाहणे आणि संतांना माझ्यापेक्षाही अधिक मानणे. 8वी भक्ती म्हणजे जे काही मिळेल त्यात संतोष मानणे आणि स्वप्नातही कधी दुसऱ्याचे दोष न पाहणे. 9वी भक्ती म्हणजे सरळपणा व सर्वांबरोबर कपटरहित वागणे, मनातून माझ्यावर श्रद्धा ठेवणे आणि कोणत्याही अवस्थेमध्ये हर्ष व दैन्य नसणे. या 9 पैकी ज्याला एकही भक्ती प्राप्त असते तो स्त्री, पुरुष, जड, चेतन कुणीही असो, हे भामिनी तोच मला प्रिय आहे आणि तुझ्यात तर सर्व भक्ती दृढ आहेत. म्हणून योग्यांनाही जी गती दुर्लभ आहे तीच आज तुला सुलभ झाली आहे. जीव आपले सहज स्वरूप प्राप्त करतो हेच माझ्या दर्शनाचे परम अनुपम फल आहे. बाई ग, जर तुला सुंदरी सीतेची काही बातमी असेल तर ती आता सांग. शबरी म्हणाली, हे रघुनाथ, तुम्ही पंपा सरोवराला जा, तेथे तुमची सुग्रीवाशी मैत्री होईल. हे देवा, हे रघुवीरा, तो सर्व परिस्थिती सांगेल. हे धीरबुद्धी श्रीराम, सर्व जाणत असतानाही तुम्ही मला विचारता आहात. वारंवार प्रभूंच्या चरणी नतमस्तक होऊन तिने प्रेमाने आपली सर्व कथा सांगितली. सर्व कथा सांगितल्यावर भगवंताच्या मुखाचे दर्शन घेऊन हृदयामध्ये तिने त्यांचे चरणकमल धारण केले आणि योगाग्नीने देहत्याग करून ती दुर्लभ हरिपदांमध्ये लीन झाली की जेथून तिने परत यावे लागत नाही. तुलसीदास म्हणतात की अनेक प्रकारची कर्मे, अधर्म आणि अनेक मते ही सर्व दुःख देणारी आहेत. मनुष्यांनो, त्यांचा त्याग करा आणि विश्वासपूर्वक श्रीरामांच्या चरणी प्रेम करा. जी शबरी हलक्या जातीत जन्मली असतानाही तिला ज्यांनी मुक्त केले, अरे महामूर्ख मना, तू अशा प्रभूंना विसरून ऐहिक सुखप्राप्तीची इच्छा करतोस. श्रीरामचंद्रांनी ते वन सोडले आणि ते पुढे निघाले. दोनही पुरुष सिंहबंधू अतुलनीय बलवान होते. प्रभू एखाद्या वीरही पुरुषाप्रमाणे विषाद करीत अनेक कथा सांगत संवाद करीत होते. हे लक्ष्मणा, जरा वनाची शोभा तर बघ, ती पाहून कुणाचे मन क्षुब्ध होणार नाही. पक्षी व पशूंचे समूह हे सर्व आपापल्या माद्यांसोबत आहेत, जणू ते माझी निंदा करीत आहेत. आपणाला पाहून घाबरून हरिणांचे कळप पळत आहेत. तेव्हा हरिणी त्यांना म्हणत आहेत, तुम्ही भिवू नका, तुम्ही तर सामान्य हरिण आहात, म्हणून तुम्ही आनंदात राहा. जे लोक सोन्याचे हरिण शोधायला आले आहेत त्यांना ते शोधू द्यात. हत्तीनींच्या मागे असतात. ते जणू मला शिकवत आहेत की स्त्रीला कधी एकटे सोडू नये. गहनपणे चिंतन केलेली शास्त्रेही वारंवार पाहत राहिली पाहिजे. आपल्या चांगल्या प्रकारे सेवा केल्यावरही राजा आपल्याला वश आहे असे समजू नये आणि स्त्रीला अगदी हृदयात ठेवले तरी युवती, स्त्री, शास्त्र आणि राजा कुणालाही वश होत नाहीत. हे बंधू, हा सुंदर वसंत ऋतू बघ. प्रियेविना तो माझ्या मनात भय उत्पन्न करीत आहे. मी विरहाने व्याकुळ, बलहीन आणि अगदी एकटा झालो आहे. हे पाहून कामदेवाने वने, भ्रमर आणि पक्षी यांना घेऊन माझ्यावर हल्ला केला आहे. परंतु जेव्हा त्याला दिसले की माझ्यासोबत भाऊ आहे, मी एकटा नाही, तेव्हा ही गोष्ट ऐकल्यावर कामदेवाने जणू आपली सेना थांबवून तळ ठोकला आहे. विशाल वृक्षांना बिलगलेल्या वेली पाहून असे वाटते जणू नाना प्रकारचे तंबू ठोकले आहेत. केळी, ताड हे जणू सुंदर ध्वजपताका आहेत. त्या पाहून ज्याचे मन धीट आहे तोच मोहित होणार नाही. अनेक वृक्ष नाना प्रकारे फुललेले आहेत, जणू ते वेगवेगळे वेश घातलेले पुष्कळ तीरंदाज असावेत असे. कुठे कुठे सुंदर वृक्ष शोभून दिसत आहेत. ते जणू वेगवेगळ्या ठिकाणी योद्ध्यांनाही छावणी केल्याप्रमाणे वाटतात. कोकिळ कूजन करीत आहे, ते जणू मत्त हत्ती आहेत. तितर, लावा पक्षी जणू उंट व खेचरे आहेत. मोर, चकोर, पोपट, कबूतर आणि हंस हे सर्व अरबी घोडे आहेत. तितीर व बटेर पक्षी हे पायदळ शिपायांचे जमाव आहेत. कामदेवाची सेना अद्भुत आहे. पर्वतावरील शिळा हे रथ व पाण्याचे झरे हे नगारे आहेत.
चातक हे भाट आहेत, ते बिरुदावली गात आहेत. भ्रमरांचा गुंजारव दुदुंबी आणि सनई आहेत. शीतल, मंद आणि सुगंधित वारे जणू दूताचे काम करण्यासाठी आले आहेत. अशा प्रकारे चतुरंग सेना बरोबर घेऊन कामदेव जणू सर्वांना आव्हान देत फिरत आहे. हे लक्ष्मण, कामदेवाची ही सेना पाहूनही जे निश्चल राहतात त्यांनाच जगात प्रतिष्ठा मिळते. स्त्रीमध्ये या कामदेवाची मोठी शक्ती आहे. तिच्यापासून तो बचावेल तोच मोठा योद्धा होय. हे बंधो, काम, क्रोध आणि लोभ हे तीनही अत्यंत प्रबल व दुष्ट आहेत. ते ज्ञानसंपन्न मुनींचेही मन क्षणात क्षुब्ध करून टाकतात. लोभाला इच्छा व दंभाचे बळ असते, कामाला केवळ स्त्रीचे बळ असते आणि क्रोधाला कठोर वचनांचे. श्रेष्ठ मुनी विचारपूर्वक असेच सांगतात. शिव म्हणतात, हे पार्वती, श्री रामचंद्र हे त्रिगुणातीत चराचर जगाचे स्वामी आणि सर्वांच्या मनाला जाणणारे आहेत. त्यांनी वरील वर्णनातून कामी लोकांची लाचारी दाखवून दिली आणि विवेकी पुरुषांच्या मनातील वैराग्य दृढ केले. काम, क्रोध, लोभ, मद आणि माया हे सर्व श्रीरामांच्या दयेमुळे सुटतात. ते नटराज भगवंत ज्याच्यावर प्रसन्न होतात तो मनुष्य मायेमुळे भटकत नाही. हे उमे, मी तुला आपला अनुभव सांगतो. हरीचे भजनच सत्य आहे आणि हे संपूर्ण जग स्वप्नाप्रमाणे खोटे आहे. नंतर प्रभू श्रीराम पंपा नामक सुंदर आणि अथांग सरोवर काठी आले. त्या सरोवराचे पाणी संतांच्या हृदयाप्रमाणे निर्मळ होते. त्याला बांधलेले मनोहर सुंदर 4 घाट होते. तऱ्हेतऱ्हेचे पक्षी इकडे तिकडे पाणी पित होते. जणू उदारदानी पुरुषांच्या घरी याचकांची गर्दी झालेली असावी अशी. दाट कमलपत्रांनी झाकलेल्या पाण्याचा लवकर पत्ता लागत नाही, ज्याप्रमाणे मायेने झाकल्यामुळे निर्गुण ब्रह्म दिसत नाही. त्या सरोवराच्या अत्यंत अथांग जलामध्ये सर्व मासे सतत एक समान सुखी राहत होते. ज्याप्रमाणे धर्मशील पुरुषांचे सर्व दिवस सुखात जातात. त्यात रंगीबेरंगी कमळे उमललेली होती. पुष्कळ भ्रमर मधुर स्वरांनी गुंजारव करीत होते. पाणकोंबडे व राजहंस बोलत होते, जणू प्रभूंना पाहून ते त्यांची प्रशंसा करीत असावेत. चक्रवाक, बगळे इत्यादी पक्ष्यांचे समुदाय पाहतच राहावे असे अवर्णनीय वाटत होते. सुंदर पक्ष्यांची किलबिल फार गोड वाटत होती. जणू रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूंना ते बोलावित होते. त्या सरोवराच्या जवळच मुनींनी आश्रम बनविले होते. त्याच्या चारही बाजूंना वनातील सुंदर वृक्ष होती. चाफा, बकुळ, कदंब, तमाल, पाटल, फणस, पळस, आम्रवृक्ष इत्यादी अनेक प्रकारचे वृक्ष नवनवीन पाने आणि सुगंधित फुलांनी भरलेले होते. त्यावर भ्रमरांचे समूह गुंजारव करीत होते. तसेच शीतल, मंद, सुगंधित हवा नित्य वाहत होती. कोकिळ कुहू कुहू बोलत होते. त्यांचे मधुर बोल ऐकून मुनींचे ध्यानही भंग पावत होते. फळांच्या ओझ्यामुळे वृक्ष वाकून जमिनीजवळ येऊन टेकत. ज्याप्रमाणे परोपकारी पुरुष खूप संपत्ती मिळाल्यावरही विनयाने नम्र होतात. आजच्यासाठी धन्यवाद.